विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू आदिनाथापासून परंपरा आली हे जाण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत पायी चालू असलेला प्रवास आजचा हा दिवस आणि आज शेवटचा हे जगत विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा रिंगण सोहळा आज या करकम या ठिकाणी पार पडलेला आहे। सर्व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर या ठिकाणी आहेत। आदरणीय गुरुवारी ललितकर बाबा असतील, बाळासाहेब महाराज देवकर या ठिकाणी आहेत। बाबा काय सांगाल, कशा पद्धतीने या रिंगणाची पूर्वतयारी केली जाते आणि कशा पद्धतीने हा रिंगणाचा सोहळा पार पाडला जातो? खरं तर प्रतिवर्षी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण दिंडी आणि वारकऱ्यांचा हा रिंगण सोहळा करकम या ठिकाणी संपन्न होत असतो। याही वर्षी मोठ्या उत्साहाने उत्कटतेनं आणि अतिशय श्रद्धेनं ह्या ठिकाणी सोहळा झालेला आहे। उत्तम रीतीनं या ठिकाणी घोड्याचं रिंगण, पावल्या आणि उत्तम रीतीनं हे कार्यक्रम ज्याप्रमाणे माऊलीबरोबर तुकोबऱ्याबरोबर रिंगण सोहळे पार पडतात तशा पद्धतीचा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। वारकरी एक वेगळी उत्कटता, वेगळा आनंद, या भक्तीचा उत्कट भाग एका अर्थानं या रिंगण सोहळ्यातून प्रगट करत असतात। आजही या निमित्तानं आपण सर्व वारकरी या ठिकाणी आलेलो आहोत। प्रकर्षानं जगद्गुरू तुकोबऱ्यांचे विद्यमान वंशज फडाधिकारी आणि खरे या सोहळ्याचे महत्त्वाचे घटक श्री गुरु बाळासाहेब महाराज देवकर आज उपस्थित आहेत, तेव्हा त्यांच्याही मनोगत आपण जाणून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। आता 5 मिनिटापूर्वीच लाखो भाविकांच्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा रिंगण सोहळा पार पडलेला आहे। या रिंगण सोहळ्यासाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब महाराज देवकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबा काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं जातं? नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळिया, सुख देईल विसावारे। जशी जशी पंढरी जवळ येऊ लागलेली आहे तसं तसं वारकऱ्यांना पंढरीची ओढही लागलेली आहे आणि त्या ओढीनं वारकरी नाचत, उड्या मारत, बागडत, त्याचा जयघोष करत पंढरीच्या वाटेवर निघालेली आहेत। त्याला अनुसरूनच आज या ठिकाणी करकंबियाजवळ संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा मोठा रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे आणि सगळे वारकरी या सोहळ्या समवेत असणारी अशा रीतीनं पंढरीकडे आता प्रस्थान ठेवत आहेत। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याप्रमाणेच बहुतेक सगळ्या आता पालखी सोहळे पंढरीच्या पंचक्रोशीमध्ये जवळजवळ आलेले आहेत। पंढरी जितकी जवळ येते आहे तितक्या वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित होतो आहे आणि विठुरायाच्या ओढीनं वारकरी आता पंढरीकडे निघालेले आहेत। देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।